नमस्कार. एक लघुकथा. कथा सुरेश वैद्य. शब्दांकन स्वाती गानू टोकेकर. अभिवाचन अदिती पालिमकर. कथा निर्णय. कुठे गेली असेल शर्मिष्ठा? कुणालाही न सांगता कशी गेली? अवघ्या 6 वर्षाच्या केतकीला अशी एकटीला सोडून जाताना तिचा जीव कासावीस झाला नसेल का? त्या चिमण्या जीवानं करावं तरी काय? कोणतीही आई इतक्या लहान मुलीला सोडून जाऊ कशी शकते? ह्या आणि अशा अनेक विचारांनी मन अस्वस्थ झालं होतं निखिल आणि देवकीचं. त्यांना आठवला 6 वर्षांपूर्वीचा भूतकाळ. जणू काही सारं आत्ताच घडत होतं. कॉलेजच्या कट्ट्यावर गप्पा सुरू होत्या. विनीत, तू, शर्मिष्ठा, देवकी, आपली सगळी गँग एकाच कॉलेजमध्ये आली हे फार मस्त झालं. निखिल म्हणाला, यू आर राईट. त्यामुळे आपलं छान बॉन्डिंग राहील, फ्रेंडशिप इंटॅक्ट राहील. येस, एव्हरीबडी रिस्पेक्ट युअर फ्रेंडशिप. देवकीने त्यात ॲडिशन केलं. हो, रिस्पेक्ट आहे, बिकॉज आपण सगळे आपल्या करिअरविषयी फ्युचर प्लॅन्सबद्दल सिरियस आहोतच. स्वतःला प्रूव्ह करताना इम्प्रूव्ह करण्याची हीच तर वेळ आहे. आपलं चौघांचं आयुष्याला पाहण्याचं जगण्याचं गणित काही और आहे, नाही का रे निखिल? विनीतनंही आपलं मत मांडलं. खूप दिवसात ट्रेकिंगला जाणं झालं नाही. ट्रेकिंगचा विषय निघाल्याबरोबर चौघेही उत्साहाने फसफसले. जणू काही दर विकेंडला त्यांचा ग्रुप ट्रेकिंगला जायचा. खरं तर मैत्रीचे हे धागे आपसूक प्रेमाच्या धाग्यात घट्ट होत गेले. विनीत शर्मिष्ठा आणि देवकी निखिल ह्यांनी लग्न करायचं ठरवलं. काही दिवसात देवकींनी बातमी दिली, गाईज, तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मला लंडनला जावं लागतं आहे माझ्या पप्पांच्या ऑफिस वर्कसाठी त्यांच्याबरोबर. म्हटलं तर हा एक गोल्डन चान्स आहे, पण निखिलला तुम्हाला सगळ्यांना सोडून जाणं मला खूप जड जाणार आहे. शिवाय आमचं लग्नसुद्धा आता लांबणीवर पडणार. पण आपण सगळे हरिश्चंद्रगडावर जाऊया ना मी लंडनला जाण्यापूर्वी. देवकीच्या इच्छेला सगळ्यांनी अनुमती दिली. ट्रेक तर नेहमीसारखाच मौज मजा मस्ती धमाल यात पार पडला. पण येताना मात्र सगळ्यांच्या काळजावर खोल जखम देऊन गेला. त्यांच्या कारचा तो दुर्दैवी अपघात इतका भयंकर आणि जीवघेणा होता की देवकीचा सखा, शर्मिष्ठा निखिलचा जीवाभावाचा मित्र विनीतचा अपघातात मृत्यू झाला. अपघातात शर्मिष्ठाच्या डोक्याला जबर मार बसला. देवकी निखिलला म्हणाली, काय होऊन बसलं हे? विनीत तर गेलाच आणि शर्मिष्ठा एका विचित्र स्मृतीभ्रंशाने ग्रासली होती. ती तिच्या वर्कप्लेसमधल्या सगळ्यांना, मित्रमैत्रिणींना, घरच्यांना ओळखते. पण निखिल म्हणाला, देवकी, मला कळतंय तुला काय वाटतंय ते. हे फारच अवघड आहे समजून घ्यायला की निखिल गेला आहे आणि विनीत जिवंत आहे. मला ती विनीत समजते आणि ती मानायलाच तयार नाही, किंबहुना तिचा विश्वासच बसत नाही. विनीत जगात नाही आहे हे सत्य जणू तिच्या स्मृतिपटलावरून पुसून गेलं आहे. शिवाय डॉक्टरांनाही सांगता येत नाही आहे की किती दिवस ती या मनाच्या संभ्रमावस्थेत राहील. हो रे निखिल, आणि उलट ती मलाच धीर देत आहे. तू धीर सोडू नकोस, तुझं सगळं आयुष्य समोर पडलंय अजून. माझ्या बाबतीत खूपच हळवी झाली आहे ती, आणि आता सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे तिच्या लग्नाचा. लग्नाची तारीख ठरली आहे, हॉल आणि बाकी सगळं बुक झालं आहे. लग्न तर होईल, पण कोणाशी? ती तर तुलाच विनी समजतीये. काय करावं कळत नाही आहे, कसा मार्ग काढावा यातून. 3-4 दिवस निखिल आणि देवकीचे विचार करून करून वेळ लागायचे बाकी राहिले होते. शर्मिष्ठाला सत्य सांगायचं त्यांना धाडस होत नव्हतं. तिचं ते व्याकुळ होऊन बोलणं, लग्नाबद्दलचा आनंद, हुरहुर.
शेवटी मनाचा मोठा हिय्या करून एक निर्णय घेतला. निखिलच विनीत आहे असं समजणाऱ्या शर्मिष्ठाबरोबर निखिलने लग्न करावं. देवकीने आणि निखिलने नाईलाजाने पण मैत्री खातर घेतलेला निर्णय. निखिल आणि शर्मिष्ठाचं लग्न संपन्न झालं. देवकीला आता लंडनसाठी निघायला हवं होतं. देवकी लंडनला गेली. निखिल शर्मिष्ठाला घेऊन लग्नानंतर उटीला गेला. तो मनाशीच म्हणत होता, मनाचा कोंडमारा होतोय. मैत्री खातर आयुष्यात असं काही करावं लागेल हा विचारसुद्धा स्वप्नात आला नव्हता. त्यात शर्मिष्ठाची नाजूक परिस्थिती, तिचं मनही जपावं लागेल. उटीला गेले खरे, पण शर्मिष्ठाला बरं वाटे नासं होत होतं म्हणून परत फिरावं लागलं. दिवसांमागून दिवस जात होते. निखिल आपलं कर्तव्य निभावत होता, तिचं मन जपत होता, शर्मिष्ठाला सांभाळत होताच. परंतु 2-3 दिवसांपासून शर्मिष्ठाचा हट्ट त्याला बेचैन करून जात होता. शर्मिष्ठा त्याच्या मागे लागली होती. आता तिला आई व्हायचं होतं. या मागणीने निखिल आतून बाहेरून हादरून गेला. लग्न, आता मूल. निखिल धर्मसंकटात पडला. निखिल काही ना काही सांगून तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता, तेही तिच्या मनाला धक्का न बसता. बरं, तिला ओरडणं, खडसावून सांगणं तर शक्यच नव्हतं. हळवी झालेली शर्मिष्ठेला जर त्रास झाला असता तर? त्यात देवकी त्याच्याबरोबर नाही. तिच्याशी बोलून काय करावं हे ठरवायचं निखिलनी ठरवलं. शेवटी एक दिवस देवकी आणि निखिल ह्यांनी यावर चर्चा केली. देवकीने मोठ्या मनाने निखिलला संमती दिली, एक मैत्रीवरील दृढनिष्ठा ह्या भावनेने. निखिलचा कोंडमारा समजून एका स्त्रीने प्रेमाखातर त्याला दिलेली संमती. खरं प्रेम हे असंच असतं ना. निखिलने शेवटी शर्मिष्ठाला तिने तिच्या तब्येतीची सुद्धा काळजी घ्यावी आणि वेळ पडल्यास नोकरीसुद्धा सोडावी अशा अटी घातल्या आणि तिचं म्हणणं मान्य केलं. मूल होऊ देण्याचा निर्णय सांगितला. शर्मिष्ठाने सगळ्या अटी मान्य केल्या. यथावकाश शर्मिष्ठा गरोदर राहिली. शर्मिष्ठाला खूप आनंद झाला. निखिलला सुद्धा आपण बाप होणार ह्या जाणीवेने आनंद झाला. या दिवसात निखिल हळूहळू शर्मिष्ठात गुंतू लागला, तिला जपू लागला. आता तिच्या गर्भातील त्याच्या बाळासाठी दोघात आता पतीपत्नीचं नातं फुलू लागलं. शर्मिष्ठा बाळांत झाली. तिला छानशी गोंडस अशी मुलगी झाली. शर्मिष्ठाने विनीतला म्हणजे निखिलला आठवण करून दिली, आपण आपल्या मुलीचं नाव काय ठेवणार होतो ते माहिती आहे ना? केतकी. खरं तर निखिलला माहीत नव्हतं. शर्मिष्ठाने स्वतःहून आठवण करून दिल्यामुळे त्याने नकार देण्याचा प्रश्नच आला नाही. केतकीच्या बाललीलामध्ये आता दोघेही रमू लागले. बघता बघता 4 वर्ष झाली. त्यात देवकीचा सुद्धा मुक्काम वाढल्याने ती 2 वर्ष उशिरा आली लंडनहून परत. परत आल्यावर देवकी निखिल आणि शर्मिष्ठाला भेटायला गेली. निखिलची आणि तिची एकांतात भेट झाल्यावर ती म्हणाली, काय नियतीच्या मनात असतं हे कोणी सांगू शकत नाही रे. निखिल तिला समजावत म्हणाला, देवकी, मी समजू शकतो तुझी भावना, पण आता मी शर्मिष्ठाचा पती आहे. शिवाय मुलगी आहे आणि हे आपल्या प्रेमाखातर, मैत्रीसाठी आपण केलेला त्याग आहे ना. दोघे निश्शब्द झाले. देवकीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. थोड्या वेळाने भानावर आल्यावर देवकी निखिलला म्हणाली, आय एम प्राऊड ऑफ यू. आत्तापर्यंत तुझं स्थान मित्राचं, प्रियकराचं होतं, पण आजपासून तू माझ्या अभिमानाचं शिखर आहेस. निखिलने तिला प्रेमाने थोपटलं आणि तो निघून गेला. देवकीने आता हे जीवन सत्य स्वीकारलं. देवकी शर्मिष्ठा पुन्हा एकत्र भेटू लागल्याच, पण आता त्यात तिसरी आली आणि ती म्हणजे केतकी. लवकरच देवकी आणि केतकीमध्ये गट्टी जमली. तिचा बाळहट्ट होताच देवकी मावशीने इथेच राहायचं. मध्ये मध्ये शर्मिष्ठा तिच्या आणि निखिलच्या लग्नाची घाई करत असे. अशावेळी देवकी वेळ मारून नेत असे. एके दिवशी केतकीला शाळेतून आणण्यासाठी देवकी गेली होती. किंबहुना तिचा हट्टच असायचा, शाळा सुटली की देवकी मावशीच यायला पाहिजे. लाडोबाचं ऐकलं नाही तर घर डोक्यावर घेईल म्हणून देवकी जात होती.
त्या दिवशी शर्मिष्ठाला सुद्धा त्या बाजूला काम होतं, ते लवकर झालं. दोघी केतकीला घ्यायला शाळेत आल्या. दोघींना बघून केतकी खुश झाली, पण देवकीला मिठी मारून आईला सुद्धा मिठी मारायला गेली. शर्मिष्ठा तिला उचलायला गेली आणि तेवढ्यात तिच्या डोक्यात एक तीव्र कळ आली. देवकीने सांभाळत सांभाळत तिला गाडीत बसवलं. केतकीसुद्धा रडायला लागली. अशा परिस्थितीत घरी आली आणि शर्मिष्ठा दारातच कोलमडली. घरातील सगळे धावत आले. ताबडतोब शर्मिष्ठाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. देवकी सांगत होती, शर्मिष्ठाला शाळेतच डोकं दुखू लागलं होतं. बहुतेक तिला पेनफुल अटॅक आला असावा. देवकी डॉक्टरांशी बोलत होती. डॉक्टर, काय झालं? नक्की बरी होईल ना? फार काही काळजी करण्यासारखं नाही आहे ना? तेवढ्यात निखिलसुद्धा पोहोचला. तोसुद्धा विचारत होता. डॉक्टर म्हणाले, शर्मिष्ठाची क्रिटिकल ब्रेन सर्जरी करावी लागेल पुन्हा. निखिलच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचा तोल गेला. कसा बसं सावरलं त्याने स्वतःला. देवकीने धीर दिला. जवळपास 5-6 तास ऑपरेशन सुरू होतं. निखिलची आई, शर्मिष्ठाचे आईवडील, भाऊ बाहेर विघ्नहर्त्या गणेशाचा जप करत होते. सगळे काळजीत होते. केतकी देवकी मावशीच्या मांडीवर बसून होती. तिला काही समजतच नव्हतं. तिचेसुद्धा डोळे पाणावले होते. पण नक्की आईला काय झालंय हे तिला समजत नव्हतं. थोड्या वेळाने ऑपरेशन संपलं आणि प्रायव्हेट रूममध्ये शर्मिष्ठाला हलवलं. शर्मिष्ठा अजून शुद्धीवर आलेली नव्हती. इथे केतकीला आईला बघून रडू येत होतं आणि ती सारखी आई उठ, आई उठ म्हणत होती. शर्मिष्ठाच्या आईने देवकीला तिला बाहेर घेऊन जायला सांगितलं. देवकी केतकीला समजवत होती. डॉक्टरांनी सांगितलं, शर्मिष्ठाला किमान महिनाभर तरी इथे ठेवावं लागेल अंडर ऑब्झर्वेशन. हळूहळू शर्मिष्ठा शुद्धीवर येत होती. डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिची तब्येत सुधरत होती, पण वेळ लागणार होताच. शर्मिष्ठा शुद्धीवर आली. देवकी होतीच तिची काळजी घ्यायला. तिने देवकीला विचारलं, देवकी, मला घरी यायला वेळ आहे. शिवाय आई घरी आहेतच, पण केतकीला सुद्धा सांभाळायला कोणीतरी हवं. त्यातून तुझा तिला लळा लागलाय, तर तू घरी थांबशील का प्लीज? देवकी म्हणाली, अगं वेडाबाई, हे काय तू मला सांगायला हवं का? तू तुझी काळजी घे, मी आहे. केतकीचं सगळं मी बघते. देवकी किंवा शर्मिष्ठाचा भाऊ शशीदादा असे रोज डबा घेऊन येत असत. कोणी ना कोणीतरी तिच्यासोबत राहत होतं. तिची प्रगतीसुद्धा झपाट्याने होत होती. ऑपरेशन यशस्वी झालं होतं. शशीदादा केतकी आणि देवकीचे किस्से सांगत असे. देवकी केतकीला छान सांभाळते. केतकीसुद्धा तिच्यात रमून गेली आहे. शर्मिष्ठा म्हणाली, दादा, मी खूप लकी आहे. देवकी माझ्या आयुष्यात सावलीसारखी सतत उभी आहे. हो ताई, पण अजून 4 दिवसांनी तुला डिस्चार्ज मिळणार आहे, लक्षात आहे ना? शशीदादा असं म्हणाला तशी शर्मिष्ठाची कळी खुलली खरी, परंतु शर्मिष्ठा जरा निश्चयी दिसू लागली. तिच्या वागण्यातील फरक शशीला स्पर्श करून गेला. शर्मिष्ठाने मनात काहीतरी नक्की ठाम केलं होतं. हे तिच्या वागण्यातून, तिच्या देहबोलीतून जाणवत होतं. तब्बल 1 महिन्यांनी शर्मिष्ठा बरी होऊन घरी आली. 3-4 दिवसातच घरात झालेला बदल तिच्या लक्षात येत होता. तिच्याशिवाय कुणाचं काही अडत नव्हतं. ती सहज स्वयंपाकघरात गेली तशी निखिलची आई म्हणाली, अगं, तू नको जास्त फिरू, आराम कर. आम्ही आहोतच. शिवाय देवकीसुद्धा आहेच ना. हे ऐकून व बघून तिच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसू लागलं. एक निश्चित की ती आता आपला निर्णय मात्र पक्का करू लागली होती. तेवढ्यात केतकी आली. ए मावशी, अगं माझी वेणी घाल ना पटकन, शाळेची बस येईल एवढ्यात. शर्मिष्ठा म्हणाली, ये ग बाळ माझं, मी घालते वेणी. खट्याळ केतकी भाबडेपणानं म्हणाली, आई, तुला बरं वाटत नाहीये ना? मग तू आराम कर. मावशी घालेल आत्ता वेणी, तू संध्याकाळी घाल. आणि मावशीसुद्धा टॉप वेणी घालते, अगदी तुझ्यासारखीच. खरं तर शर्मिष्ठा हिरमुसली, पण लगेच सावरत म्हणाली, हो चालेल बेटा, बरं जा. मावशीकडून घालून घे अगदी टॉप माझ्यासारखी. आईला एक गोड पापा देत केतकी पळत गेली. शर्मिष्ठाने एक दीर्घ श्वास सोडला आणि समाधानाचे भाव तिच्या चेहऱ्यावर उमटले. काही क्षणातच निखिलसुद्धा ऑफिसला निघताना शर्मिष्ठा आहे हे लक्षात न येता पटकन देवकीला हाक मारून म्हणाला, निघतो ग मी देवकी. पण मग लक्षात आलं की शर्मिष्ठासुद्धा आहे आता घरात.
तेव्हा लगेच सावरून घेत शर्मिष्ठाजवळ येऊन तिलासुद्धा जवळ घेत कपाळावर चुंबून तो म्हणाला, शर्मिष्ठा, काळजी घे हं. घरात सगळे आहेत, तुला काय हवं ते तुझ्यासमोर येईलच, पण स्वतःची काळजी घे. तिने सुद्धा निखिलला गोड हसून हो म्हटलं. ती रात्र आणि नंतरच्या 7-8 दिवस अंधाराने भरलेल्या त्या रात्री तिच्या मनात विचारांचं थैमान सतत सुरू होतं. कधी कधी हताश, उदास, निराश, दुःखी, तर कधी स्वतःचाच राग येत होता. भावनांचं युद्ध पेटलं होतं जणू. आपण काय केलं हे, आणि माझ्यासाठी देवकी आणि निखिलने आपल्या प्रेमाचा एवढा मोठा त्याग केला. विस्मरणाने आपण वेगळ्या जगात होतो, पण निखिल, देवकी, त्यांचे आईवडील का का केलं एवढं माझ्यासाठी, माझ्या प्रेमाखातर? माझा विनीत मला सोडून गेला हे सगळ्यांना माहीत असून सुद्धा माझ्या विस्मरणाच्या आजारामुळे मी निखिललाच विनीत समजू लागले होते. का असं, का असं? शर्मिष्ठा फार हादरून गेली होती खरी, पण ती हळूहळू भानावर आली होती. आता हे सत्य मान्य केलंच आहे, तर आता माझी पाळी आहे की मला आता देवकी निखिलला एकत्र आणायचं आहे. पण कसं? ह्या विचारांनी ती अस्वस्थ होती, पण निश्चयी होती. तिने मनात एक पक्क ठरवलं होतं, परंतु केतकीसाठी तिचा पाय मागे येत होता. पण आता तिला कल्पनासुद्धा झाली होती की केतकी देवकीमध्ये एक छान बॉन्डिंग तयार झालं आहे, आणि तिला हे माहीत होतं की ह्यांना कुणालाच माहिती नाही आहे की माझी स्मृती परत आली आहे. किंबहुना माझ्याकडून, माझ्या वागण्यातून त्यांना हे जाणवलं नाही, हे एका दृष्टीने बरं झालं. तसं तिने डॉक्टरांना सुद्धा ते जाणवू दिलं नव्हतं. जेव्हा तिने एकदा दवाखान्यात देवकी, निखिल, केतकी ह्यांना आल्यावर पाहिलं, तेव्हा ती हादरली होती. ती घरी आली आणि तिने निश्चय केला, आता आपली वेळ आहे. आपल्या हातून अजाणतेपणाने झालेली चूक सुधारायची. गुंतलेलं मन, भावना, मोह सोडून सत्याला समोर जाऊन मैत्रीचे पांग फेडण्याची, निर्णय घेण्याची. तिने डोळे पुसले तसं सगळं स्वच्छ झालं. तिचा निर्णय ठरला होता. एका पांढऱ्या कोऱ्या कागदावर मोठ्या काळ्या अक्षरात लिहिलं, मुक्त मी. आणि कोणालाही न सांगता ती निघून गेली, कधीही न परतण्यासाठी. धन्यवाद.